बाबूची तब्येत काही बरी नव्हती, त्याच्यामुळे त्याने असं जेवण केलं, मटणचं सूप आणि चपाती. त्यानंतर हे बघा, सकाळी उठल्यावर माझं काम, पहिले झाडू मारायला घेतला, अंथरूण काढलं, झटकून वगैरे सर्व घरातली खेळणे वगैरे उचलली, लहान बाळ म्हटल्यावर असतातच. त्याच्यानंतर झाडू मारायला घेतला आणि एवढा कचरा निघला होता हे बघा. त्यानंतर इकडच्या घरातलं आवरून इकडे आली तर बहिणाबाईचं चपात्या बनवायचं काम चालू होतं. रात्रीची मटणची भाजी होती. पप्पा आता ड्युटी जाणार होते, आईला उपवास होता, त्यामुळे पप्पांनी जेवून घेतलं. इकडे बघा, बाबूचं पण भात आणि चपाती खायचं काम चालू होतं. तब्येत बरी नाही, लवकर नाही उठला. त्यानंतर मी नाश्ता बनवला होता, बेसनचे चिले खूप साऱ्या भाज्या टाकून मीही नाश्ता करून घेतला मस्त. आणि स्वयंपाक वगैरे तर झालाच होता. त्यानंतर म्हटलं चला हे सगळं आवरून घेऊ द्या, कारण की त्यानंतर आंघोळ वगैरे पण करायची, दुपारचं जेवण निवांत असतं. हे सर्व आवरून वगैरे घेतलं आणि बघा, बाबूचं मध्ये मध्येच लुडबुड चालू राहतं, खाणं, थोडंसं रडणं. त्यानंतर सर्व आवरलं आणि पसारा वगैरे आवरून घेतला, झाडू मारून घेतला. म्हटलं सर्व कचरा गिचरा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चला मग आजच्यासाठी एवढंच. पूर्ण साफ वगैरे करून कचरा भरून घेतला. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.